विटा शहरातील समस्त विटेकरांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री चौंडेश्वरी देवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शाकंभरी महोत्सव अत्यंत भक्तिभावपूर्ण आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात येत आहे। रौप्य महोत्सव साजरा केलेल्या या प्राचीन व ऐतिहासिक मंदिरात होणारा शाकंभरी महोत्सव हा केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि समाज प्रबोधनाचा महत्त्वाचा कार्यक्रम ठरत आहे। या महोत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी भजनी मंडळाच्या वतीने भजन कीर्तन तसेच सायंकाळी महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांचे समाज प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। या सर्व कार्यक्रमांना विटा शहरातील महिला, पुरुष, युवक तसेच लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र दरवर्षी पाहायला मिळते। यंदा हा शाकंभरी महोत्सव दिनांक 24 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीत साजरा होत असून धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे। 26 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर, 27 डिसेंबर रोजी देवांग प्रीमियर लीग भव्य क्रिकेट स्पर्धा, 28 डिसेंबर रोजी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने शतचंडी याग, 29 डिसेंबर रोजी भारुड सम्राट गोविंद महाराज गायकवाड यांचा संगीत भारुडाचा कार्यक्रम, 30 डिसेंबर रोजी प्राध्यापक युवराज पाटील यांचे चला कुटुंब जपूया या विषयावर समाज प्रबोधनात्मक व्याख्यान, 31 डिसेंबर रोजी नारायणी ग्रुप प्रस्तुत मंगळागौर हा सांस्कृतिक कार्यक्रम, 1 जानेवारी 2026 रोजी शाहीर सम्राट देवांग माळी यांचा देवीचा जागर व पारंपरिक संबळ वाद्याची जुगलबंदी, 2 जानेवारी रोजी वीरेंद्र केंजळे यांचा हिंदी व मराठी जुन्या नव्या गीतांचा बहारदार संगीत कार्यक्रम होणार आहे। 3 जानेवारी रोजी पौष पौर्णिमा निमित्त सकाळी पारायण सांगता सोहळा पार पडणार असून सायंकाळी श्री चौंडेश्वरी देवीची भव्य पालखी शोभायात्रा विटा शहरातून काढण्यात येणार आहे। तसेच रविवारी दिनांक 4 जानेवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। अशा विविधांगी कार्यक्रमांनी नटलेला यंदाचा शाकंभरी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून समस्त विटेकर बंधू भगिनींनी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन समस्त विटा देवांग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।